आता आपण वळूया मुंबईतल्या नालासोपाऱ्याच्या बातमीकडे। नालासोपारा इथं 13 वर्षाच्या एका मुलानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। हुजेफा नागोरी असं या मुलाचं नाव आहे आणि तो नालासोपारा इथल्या रश्मी रेसिडेन्सी मध्ये राहत होता। इमारतीच्या गार्डन मधल्या झोपाळ्याला गळफास लावून घेत या मुलानं आत्महत्या केली आहे। हुजेफा हा वसंत नगरी इथल्या सेठ विद्या मंदिरात 8वीत शिकत होता। धक्कादायक असं की मुलानं आपल्या आत्महत्येची सगळी योजना बनवलेली होती। त्यानं आत्महत्येचं ठिकाण, वेळ या सगळ्याची नोंद आपल्या वहीत करून ठेवलेली होती। कशा प्रकारे तो आत्महत्या करणार आहे हे सुद्धा त्याने लिहून ठेवलेलं होतं आणि इतकंच नव्हे तर त्याची चित्र सुद्धा त्यानं वहीत काढून ठेवली होती। हा मुलगा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचा, त्याचा या मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला का, हे सगळे इंटरनेटचे दुष्परिणाम आहेत का, असा सगळा मुद्दा सुद्धा आता चर्चेत येतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे दुपारी 2 तासांकरता बंद ठेवण्यात आलेला होता। पुण्याच्या दिशेकडील मार्गिकेवर दिशादर्शक कमान बसवण्यात आली आणि त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवली गेलेली होती। कमान बसवण्याच्या कामाकरता पुण्याकडे जाणारी वाहतूक शेडूंग फाटा इथून जुना मुंबई पुणे महामार्ग इथं वळवण्यात आली होती। अयोध्येतल्या राम मंदिरावरून आता संघानं मोदी सरकारला टोला लगावलेला आहे। अयोध्येत राम मंदिर निर्माण 2025 साली होईल असा टोला संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी लगावलाय। ते प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यातल्या कार्यक्रमात बोलत होते। 2025 में राम जन्मभूमि के ऊपर श्रेष्ठ राम मंदिर बनने के बाद फिर दिशा को और गति प्राप्त होने वाली है। विश्वास राम जन्मभूमि का निर्माण, भव्य मंदिर का निर्माण, इन मंदिरों के एक मंदिर जोड़ने की बात नहीं है। दरम्यान भैयाजी जोशींच्या या वक्तव्यावर पीयूष गोयल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहणार आहोत। माननीय भैयाजी जोशी हमारे बहुत वरिष्ठ मार्गदर्शक है। मैं समझता हूं हम तो तीनों राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से शाखा से अपना हमने सामाजिक जीवन शुरू किया और वहीं से हमको हमारी एक प्रकार से मॉरल बेरिंग्स मिली हैं और जैसा उन्होंने कहा वो इस देश के अधिकांश लोगों की इच्छा है, तीव्र इच्छा है कि अयोध्या में भगवान राम के जन्म स्थान पर एक भव्य मंदिर बने।